रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पते नमः। श्रीराम राम रघुनंदन राम राम, श्रीराम राम भरताग्रज राम राम, श्रीराम राम रणकर्कश राम राम, श्रीराम राम शरणं भव राम राम। नमस्कार, माझे नाव निर्वेद श्रेया सचिन दासपुते, मलेशिया या देशाहून मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। तुम्हा सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा। मायभूमी प्रतिष्ठानतर्फे आयोजित रामनवमीच्या रामकथा या उपक्रमात आज मी तुम्हाला रामायणातील सीता स्वयंवर हा प्रसंग सांगणार आहे। सीता स्वयंवर हा रामायणातील अत्यंत महत्त्वपूर्ण व रोमांचक प्रसंग आहे। मिथिला नगरीचे महान व धर्मपरायण राजा जनक यांची कन्या होती सीता। सीता ही केवळ सुंदरच नव्हती, तर ती सद्गुण, शील आणि सामर्थ्य यांचे मूर्तिमंत रूप होती। राजा जनक यांनी आपल्या कन्येच्या विवाहासाठी एक भव्य स्वयंवर आयोजित केला होता। राजवाडा सजवण्यात आला होता। संपूर्ण मिथिला नगरी उत्साहाने भरली होती। दूर दूरच्या राज्यांमधून बलवान राजे, पराक्रमी योद्धे आणि राजकुमार आले होते। परंतु या स्वयंवरात एक विलक्षण अट होती। दरबारात ठेवले होते भगवान शिव यांचे भव्य, दिव्य आणि अत्यंत जड असे धनुष्य, ज्या धनुष्याचे नाव होते शिवधनुष्य। राजा जनक यांनी जाहीर केले की जो वीर हे धनुष्य उचलेल व त्यावर प्रत्यंचा चढवेल त्याच्याशीच माझी कन्या सीता विवाह करेल। हे ऐकून एकामागून एक वीर पुढे आले। काहींनी पूर्ण ताकद लावली तर काहींनी अभिमानाने प्रयत्न केला, परंतु कोणाकडूनही हे महान शिवधनुष्य हल्ले सुद्धा नाही। दरबारात खुसबुस सुरू झाली। राजा जनकही क्षणभर चिंतेत होते। त्याच वेळी ऋषी विश्वामित्र यांच्या सोबत दोन तेजस्वी राजकुमार दरबारात उपस्थित होते। ते म्हणजेच प्रत्यक्ष भगवान राम आणि त्यांचे भाऊ लक्ष्मण। ऋषी विश्वामित्रांनी हळूच रामांना सांगितले, राम पुढे जा आणि हे धनुष्य पहा। राम अगदी नम्रतेने पुढे आले व त्यांनी भगवान शिव यांना नमन केले आणि सहजपणे ते महान शिवधनुष्य उचलले। पूर्ण दरबार आश्चर्यचकित झाला। रामांनी धनुष्यावर प्रत्यंचा चढवण्याचा प्रयत्न केला आणि इतक्यात धडाम असा आवाज झाला। तो आवाज इतका प्रचंड होता की संपूर्ण पृथ्वी हादरली, कारण ते महान शिवधनुष्य रामांच्या हातात तुटले होते। दरबारात आनंदाची लाट उसळली। राजा जनक यांच्या डोळ्यात आनंद अश्रू आले। सीता माता लाजत लाजत पुढे आली व रामांच्या गळ्यात जयमाळा घातली आणि अशा प्रकारे राम आणि सीता यांचे विवाह निश्चित झाले। हा प्रसंग आपल्याला शिकवतो की खरं सामर्थ्य हे शांततेत, नम्रतेत आणि धर्मपालनात असते। माता रामो मत्पिता रामचंद्र, स्वामी रामो मत्सखा रामचंद्र, सर्वस्वं दे रामचंद्रो दयालु, ज्ञानं जाने नैव जाने न जाने, दक्षिणे लक्ष्मणो यस्य, वामे तु जनकात्मजा, पुरतो मारुतिर्यस्य, तं वन्दे रघुनंदना। जय श्री राम। धन्यवाद।